सुखाचा शोध वि.स. खांडेकर. पान नंबर 1. आप्पा. पिकते तिथे विकत नाही म्हणतात ते काही खोटे नाही. माझी गेल्या 9 वर्षांची तपश्चर्या यंदा फळाला आली. नुसत्या वसंत व्याख्यानमालांची 16 आमंत्रणे गळ्यात येऊन पडली. वडगाव बुद्रुक, पिंपळगाव खुर्द, कडबोडे, वसाड, फुरसुंगी, मोडलिंब, छे, साऱ्या गावांची नावे सुद्धा लक्षात राहत नाहीत. या 16 व्याख्यानांची तयारी म्हणजे काय लहान सहान काम आहे? 16 विषय शोधून काढण्याकरिता संध्याकाळी डोके खाजवीत बसलो. जनसेवा हीच ईश्वर सेवा. चरखा, छे, सुदर्शन, केल्याने होत आहे रे देव तेथेची जाणावा. हे 4 मथळे कागदावर टिपले तोच. माझी किंमत आमच्या घराला कळतीये कुठे? आपल्या भाषणांची तयारी करण्याकरिता समाजसेवकाला निवांतपणा हवा असतो, हे या घरात कोणाच्याच लक्षात येत नाही. चांगला देशी कागद आणि शिऱ्यांची शाई घेऊन बसावे, टिळक गांधींच्या पुस्तकांची पाने चाळावीत, एखादे दणदणीत वाक्य डोक्यात यावे आणि अगदी त्याच क्षणी आईने दारात येऊन म्हणावे, आप्पा, माझा उपास आहे आज, जरा केळी घेऊन येतोस का? असा राग येतो अशा वेळी, पण जन्म देणाऱ्या आईला नाही कसे म्हणायचे. मुकाट्याने जाऊन केळी घेऊन यावे लागते. परत येऊन कामाला बसावे. तो सुचलेले वाक्य वाऱ्यावर कुठल्या कुठे नाहीसे झालेले असते. तासभर आकड्याकडे बघत बसले तरी ते काही परत येत नाही. माझ्या चिंतनात अडथळे आणून आपण समाजाचे किती नुकसान करीत आहोत याची आईला कुठून कल्पना असणार?